मुंबईच्या जुहू किनाऱ्यावरती फसलेल्या विस्डम जहाजाला समुद्रात खेचण्यात शुक्रवारी अपयश आलं। विस्डमला जोडण्यामध्ये आलेले दोर विस्डमला खेचण्यासाठी आलेल्या टग बोटीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। या प्रकारामुळे विस्डम जहाज जुहू किनाऱ्यावरती पडून राहण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे। शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास मोठी भरती होती, तर समुद्राच्या लाटांची उंचीही 4.64 मीटर एवढी होती। यामुळे समुद्राचं पाणी विस्डम जहाजाच्या पुढे जुहू किनाऱ्याच्या आतपर्यंत सरकलं होतं। हीच वेळ जहाजाला बाहेर काढण्याची सर्वोत्तम वेळ होती। मात्र विस्डमला समुद्रात खेचण्यासाठी आलेल्या टग बोटीला विस्डम पर्यंत जाण्यात अडचण येत होती। त्यातच विस्डमवर गुरुवारी हेलिकॉप्टरद्वारे टाकण्यात आलेले साखळदंड टगला जोडण्यातही अपयश आलं। जहाज खेचण्यासाठी आलेली टग बोट पुरेशा ताकदीची नसल्यानं हे जहाज आहे त्या ठिकाणीच पडून राहण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे। यू हैव टू मैप इट कि ये फ्लोर मैप है, कहां से हम लोग खींचेंगे और एक ही वो झटके में झुक करके बाहर निकल जाना चाहिए। सेकंड चांस नहीं मिलेगा। शनिवारपासून पुन्हा एकदा भरतीच्या वेळी जहाजाला खेचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। पुढील 5 ते 6 दिवस समुद्राला मोठी भरती असणार आहे। या दिवसात जहाज काढण्यात अपयश आल्यास थेट जुलैच्या मध्यात प्रयत्न करावे लागणार आहेत। झी 24 ताससाठी अमित जोशीसह ऋषी देसाई, मुंबई।